नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 20 जून 2026 आणि आता रात्रीचे 8:30 झालेले आहेत। शेतकरी मित्रहो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उद्या दिनांक 21 जून 2026 उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे, याबद्दल आपण थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागामध्ये मान्सून दाखल झाला असला तरी राज्यातील इतरही भागामध्ये मान्सूनची वाटचाल जी आहे अजूनही संथ आहे। अशामध्येच मित्रहो, आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आता आपल्याला पाहायला मिळते आहे। यामध्ये खास करून उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला कोकण विभागामध्ये आपल्याला मुंबई आहे, सोबतच रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्यापासून पुढे आपल्याला या ठिकाणी पावसाचं जे काही व्याप्ती आहे, पावसाची जी तीव्रता आहे ते वाढलेली पाहायला मिळणार आहे। उद्याला खास करून या जिल्ह्यांमध्ये या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मेघगर्जनेसोबत विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाऊस हा पाहायला मिळू शकतो। यावेळेस सोसाट्याचा वारासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, या भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। यानंतर मराठवाड्यातील सुद्धा छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, नांदेड आहे, परभणी आहे, या परिसरामध्ये आपल्याला काही ठिकाणी मेघगर्जनेसोबत पावसाच्या सरींची शक्यता आहे। यावेळेस आपल्याला विजांचा कडकडासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। त्यानंतर विदर्भामध्ये नागपूर आहे, अमरावती आहे, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आहे, भंडारा, सोबतच गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते। सोबतच काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। आपल्याला कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र जर सोडला तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दमदार पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर आहे। कोकण विभागामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला एक जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या जय किसान चॅनलला आत्ता सबस्क्राईबसुद्धा नक्की करा।